नमस्कार. आज 12 डिसेंबर 2022 वार आहे सोमवार. लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण द हिंदू वृत्तपत्राचं विश्लेषण घेत नाहीये. उद्यापासून त्याला आपण सुरुवात नक्की करूयात. ओके, तर पहा, पहिली बातमी. सामान्यांची दप्तर दिरंगाईतून सुटका. 1 जानेवारीपासून सर्व सेवा ऑनलाईन देण्याची शासकीय विभागांना सक्ती. आता ठीक आहे, पहा, शासकीय विभागांना सक्ती वगैरे दिलेली आहे, त्याबाबत म्हणजे ते अगदी चांगलं आहे. परंतु जर शासकीय म्हणजे उच्चस्तरीयवर वगैरे याचा जर अभ्यास झाला नसेल, तर त्याचं खूप म्हणजे विपरीत परिणाम आपल्याला दिसून येतील. म्हणजे निगेटिव्ह परिणाम कशा पद्धतीने पहा, कारण ग्रामीण भागाचा जर तुम्ही विचार केला तर लाईट नसते. ओके, लाईटचा एक प्रॉब्लेम असतो. त्यानंतर इंटरनेट. ओके, या सर्व जर गोष्टी या दोनांचा म्हणजे हे मूलभूत पायाभूत सुविधा आहेत. ओके, ज्या पद्धतीने तुम्ही एसबीआय मध्ये गेल्यानंतर एसबीआय एक फक्त जोक बनून राहिलेला आहे की लंच ब्रेक नंतर या किंवा सर्व्हर वगैरे डाऊन असतं वगैरे, अशा पद्धतीचे जे एसबीआय मध्ये चालतं, अगदी तशा पद्धतीने जर म्हणजे शासकीय कामामध्ये आता पण होऊ शकतं. ह्याची पण जे उच्चस्तरीय आहे त्यांनी या संबंधी थोडासा विचार करायला हवा. ओके, म्हणजे सक्ती करणं हे चुकीचं असतं. पहा, म्हणजे टप्प्याटप्प्याने जर याला म्हणजे एका टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्यावर जर कदाचित याला जर टप्प्याटप्प्याने जर ही योजना वगैरे जर राबवली असती तर ते अगदी बेस्ट झालेलं असतं. परंतु एकदाच जर सक्ती केल्यानंतर काय तर पहा, अगदीच टेक्निकल इश्यू वगैरे भरपूर येतात. यासोबतच पहा, जे नियुक्ती कर्मचारी वगैरे असतात, जर ते पूर्वीच्या काळात म्हणजे ते जर ओल्ड वगैरे जर असतील, ओके, तर त्यांना जे टेक्नॉलॉजी वगैरे आहे, जे नवीन टेक्नॉलॉजी वगैरे आहे त्यांच्याशी जुळवून घेण्यात वगैरे त्यांना म्हणजे तेवढंसं कालावधी वगैरे जास्त लागेल. ओके, असे समस्यांना, टेक्निकल समस्या असतील किंवा जी इंटरनेट लाईट वगैरे जे आहेत या समस्यांना पण त्यांना सामोरे जावं लागेल. त्यामुळे जी सक्ती वगैरे करण्यात आलेली ही जर अभ्यास पूर्ण जर असेल तर ती चांगली आहे. परंतु या सक्तीचे देखील विपरीत परिणाम होतील. त्यामुळे जे सामान्य व्यक्ती आहे त्याला पण परत एकदा विभागांमध्ये वगैरे म्हणजे शासकीय विभागांत वगैरे जे आहेत तिथे परत परत त्यांना फेरफटका वगैरे मारावाच लागेल, हेच आपल्याला सांगता येतं. त्यानंतर दुसरी आहे पहा न्यूज. जनुकीय सुधारित संशोधनाला परवानगी मिळाल्यास देश खाद्यतेलात स्वयंपूर्ण. ठीक आहे, म्हणजे आपण पण हेच अभ्यासलेलं आहे. शरद पवार पण यांनी हेच म्हटलेलं आहे की जीएम क्रॉप, ओके, जेनेटिकली मॉडिफाईड. आता पहा, सुप्रीम कोर्टामध्ये जे जेनेटिकली मस्टर्ड जे आहे, ओके, जे आता केंद्र सरकारने वगैरे त्याला परवानगी दिली, त्याच्या विरोधातच याचिका वगैरे पेंडिंग आहे. बरोबर. मग अगदीच पहा, आपण आपला देश जो आहे तो स्वयंपूर्ण नाहीये खाद्यतेलामध्ये. ओके, खाद्यतेल जे रुची गोल्ड वगैरे जे आहे किंवा पामोलिन वगैरे आहे ते आपलं देशाचं नाही आहे. ओके, म्हणजे आपण स्वयंपूर्ण नाही आहेत. ओके, मग काय करतो आपण, दुसऱ्या देशांकडून वगैरे ती आयात करतो. बरोबर. मग आयात केल्यानंतर काय होतं पहा, दुसरे देश काय करत आहेत तर जेनेटिकली मॉडिफाईड करूनच ते तेल वगैरे विकत आहेत. ओके, त्यातील चायना असू द्या, युक्रेन असू द्या. ओके, चायनाचं तर उदाहरण वेगळंच असतं, कारण त्यांनी स्वतः म्हणजे दुसऱ्या देशाकडून ते मागवतात व त्याचं रिसेल वगैरे चायना करत असतं. ओके, म्हणजे रिसेलिंग चायना ते करतं, त्यामुळे त्याचे पण प्राइस वगैरे डम्पिंग होत असतात. ओके, परंतु युक्रेन त्यानंतर सिंगापूर वगैरे हे जे राष्ट्र वगैरे आहेत, इकडून आपण काय करतो, खाद्यतेल वगैरे मागवतो. परंतु हे जे स्वतः राष्ट्र आहेत ते काय करतात, जेनेटिकली मॉडिफाईडच खाद्यतेल वगैरे आपल्याला विकतात. मग पहा, आपण जर त्यांच्याकडून जीएम क्रॉपच वगैरे जर घेत असू, मग भारतामध्ये जीएम करायला काय हरकत आहे. ओके, भारतामध्ये तशा पद्धतीची परमिशन अद्याप दिलेली नाहीये, व जरी दिलेली आपण तरी त्यावरती सुप्रीम कोर्टामध्ये वगैरे याचिका दाखल करण्यात येते. म्हणजे हे कुठेतरी चुकीचं आहे. ओके, जर आपण जीएमनं म्हणजे जीएम जेनेटिकली मॉडिफाईड जर क्रॉप वगैरे जर भारतातच वगैरे उगवण्यास वगैरे सुरुवात केली तर त्याचा नक्कीच भारताला वगैरे फायदा होईल, व भारतातून जी राजकोषीय तूट वगैरे जी जाते, ओके, जे गंगाजळ वगैरे भारतातून दुसरीकडे वगैरे जाते, दुसऱ्या राष्ट्राला वगैरे जे जास्त जातं, कारण इम्पोर्टमध्ये आपल्याला आपली जी गंगाजळ आहे तीच द्यावी लागते. ओके, मग त्याचा परिणाम आपल्याला इथं कमी होताना वगैरे दिसेल. ओके, त्यामुळे जे रुपयाचं जे मूल्य वगैरे जे घसरतं ते अगदीच कमी होताना पण आपल्याला इथं बेसिकली सांगता येईल. त्यामुळे जीएम जे क्रॉप वगैरे आहेत याचं लवकरात लवकर वगैरे जर परमिट वगैरे जर मिळालं तर ती अगदीच चांगली गोष्ट आहे इथे. ओके, त्यानंतर पुढे चला, पेज नंबर 3. पहा, एस टी कर्मचारी संघटना ज्या आहेत ते पुन्हा आक्रमक वगैरे झालेले आहेत. विलिनीकरणासाठी आंदोलनाचा त्यांनी इशारा वगैरे दिलेला आहे. त्यानंतर समृद्धी महामार्गाचं काल उद्घाटन वगैरे झालेलं आहे. त्याच्या आपण काल त्याच्या पूर्वीच नोट्स वगैरे दिले आहेत, त्या मी आजच आपली जी वेबसाईट आहे त्यावरतीचे जे नोट्स वगैरे आहेत ते तुम्हाला टाकण्याचा वगैरे प्रयत्न करणार आहे. ओके, त्यानंतर पुढे चला, इथून पण गरजेची नाही. हां, त्यानंतर ही न्यूज गरजेची आहे. पहा, काँग्रेस नेते सुखविंदर सिंह सुखू यांनी काल शपथविधी वगैरे घेतलेला आहे. हिमाचल प्रदेशचे ते मुख्यमंत्री झालेले आहेत. ओके, यांचं नाव तुम्ही प्लीज लक्षात ठेवा. त्यानंतर न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती. ओके, पहा,
शेवटी केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाचं जे वाद वगैरे चालू होतं त्या वादामध्ये सध्याला त्या वादामध्ये सर्वोच्च न्यायालय जिंकलेलं आहे हे आपल्याला इथं बेसिकली सांगता येतं. कारण जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे यांनी सुप्रीम कोर्टाचे जे नाव वगैरे सुप्रीम कोर्टाने जे नाव वगैरे रिकमेंड केलेले होते त्यामध्ये दीपंकर दत्ता यांचं देखील नाव होतं. मग त्यांची नियुक्ती आता सुप्रीम कोर्टाच्या जजेसमध्ये वगैरे झालेली आहे. व दीपंकर दत्ता कोण होते तर तुम्ही नाव ऐकून असाल तर बॉम्बे हायकोर्टाचे जे चीफ जस्टिस होते त्यांचं नाव होतं दीपंकर दत्ता. ओके, यांचे वडील ही कोलकाता न्यायालयाचे न्यायमूर्ती वगैरे राहिलेले आहेत. म्हणजे अगदीच बेस्ट आहेत, म्हणजे इंटेलेक्च्युअल व्यक्तिमत्व वगैरे आहे आपल्याला हे सांगता येतं. ओके, व यांची बढती होऊन ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वगैरे आता सध्याला झालेले आहेत. मग आता बॉम्बे हायकोर्टाचे जे मुख्य न्यायाधीश वगैरे असतील त्यांचं पद वगैरे रिक्त होईल. मग त्याबद्दल आता तिथे कोण वगैरे नक्कीच म्हणजे तिथे कोण बसेल हे पण आपल्याला अगदीच गरजेचं आहे. कारण सरळ सेवा भरती परीक्षेमध्ये वगैरे तशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला नक्कीच विचारले जातात. ओके, त्यामुळे ही एक न्यूज तुम्हाला गरजेची होती. त्यानंतर पुढे चला, येथून गरजेची आपल्याला काही गरज नाहीये. ओके, हे सन्मान बजाज वगैरे यांच्या संदर्भातचे न्यूज वगैरे आहेत ते आपण पहिलेच पाहिलेले आहेत. त्यानंतर पहा, आजचं जे एडिटोरियल असतं त्यामध्ये डॉक्टर जयदेव पंचवाघ यांनी मेंदूबद्दल वगैरे लिहिलेले आहेत, परंतु मी हे घेत नाही आहे कारण एवढं डिटेलमध्ये वगैरे आपला UPSC आणि MPSC विचारत नाही, त्यामुळे तुम्ही याला पण स्किप करू शकता. त्यानंतर पुढे या, संपादकीय पण गरजेचं नाही आहे परंतु विश्लेषण जे आहे ते गरजेचं आहे. व गुजरातमधील भाजपच्या यशाचे श्रेय कोणाकडे हे पण गरजेचं नाही आहे. तर पहा, आता फक्त विश्लेषणाचं आपण घेऊयात. तर मातीचे आरोग्य जपण्याची गरज काय आहे किंवा गरज का, तर पहा, जागतिक मृदा दिन 5 डिसेंबरला साजरा करण्यात येतो. याच्यापूर्वी पण पहा, हे जे लेख आहे तो दो हिंदूमध्ये आलेला होता, त्याला मी कव्हर केलेला आहे, तरी पण आता इथे आले त्यामुळे मी घेतोय. जागतिक मृदा दिन 5 डिसेंबरला साजरा करण्यात येतो व तो झालेला आहे. जगाची लोकसंख्या 8 अब्जावर गेलेली आहे. ओके, दुष्काळ, महापूर, अतिवृष्टी, गारपीट, उष्णतेच्या लाटा यामुळे काय होते पहा, उत्पादनात मोठी तूट आली आहे. ओके, एकीकडे जगाची लोकसंख्या वाढत आहे व अन्नधान्याची आता सध्याला तूट निर्माण होत आहे. ओके, या पार्श्वभूमीवर आपण सर्वांची अन्नदाता असलेल्या काळ्या आईचे आरोग्य जपणे हे गरजेचं आहे. ओके, म्हणजे समजतंय ना तुम्हाला, इकडे लोकसंख्या वाढती आहे व इकडे अन्नधान्याचं उत्पादन वगैरे घटत आहे. मग पहा, जे जमीन आहे किंवा जी काळी आई वगैरे जे म्हणतो किंवा जी मृदा आहे, ती मृदा जी आहे ती आता तिचं पण जे आरोग्य आहे ते घटत आहे, हेच आपल्याला बेसिकली सांगता येतं. त्यामुळे हे जे पिकाचं उत्पादन वगैरे आहे ते घटत आहे. ओके, कारण हे सर्व स्वी डिपेंड आहे इकडेच. ओके, तर इथे एक हे दिलेली आहे, पहा, माती सजीव नसतेच पण माती अनेक सजीवांना त्यामध्ये सामावून घेते, हे एक गरजेचं आहे. म्हणजे माती सजीव असते की जिवंत असते वगैरे जे आहे उल्लेख, तर त्यामध्ये आपल्याला एक बेस्ट तिथे विचार दिलेला आहे की माती सजीव नसतेच पण माती अनेक सजीवांना सामावून घेते. माती ही एक परिसंस्था आहे जिथे विविध जीव, विषाणू, सूक्ष्मजीव, वनस्पतींची मुळे, खनिजांचे कण आणि सेंद्रिय पदार्थ एकत्र येत असतात, ज्यामुळे पाणी, हवा आणि पोषक तत्वांचे इथे नियमन होत असते. यामुळेच इथे पिकांची वगैरे म्हणजे प्रत्येक सजीवाची वगैरे वाढ होते किंवा प्रत्येक सजीवाला वगैरे माती सामावून घेते, हे आपल्याला इथं बेसिकली सांगता येतं. ओके, म्हणजे हे समजून आलं असेल की तुम्हाला मातीचं महत्त्व वगैरे काय आहे, बरोबर. मग त्यानंतर आपण आता पुढे जाऊयात की माती तयार कशी होते. तर सर्वांना माहितीच असेल व ते पण मी सांगण्याची गरज नाही तरी देखील सांगण्याचा प्रयत्न करतोय की खडकांची झिजून माती तयार होते व ही प्रक्रिया होण्यासाठी लाखो वर्ष कालावधी वगैरे त्याला लागत असतो. म्हणजे पहा, साधारण 1 सेंटीमीटरचा मातीचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. म्हणजे फक्त 1 सेंटीमीटरचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्ष आपल्याला माती तयार होण्यामध्ये वगैरे लागतात, हे सांगता येतं. त्यानंतर सेंद्रिय पदार्थ व खनिज पदार्थ यांनी माती तयार होते. जमिनीच्या भागावरील 10 ते 15 सेंटीमीटरचा मातीचा थर हा पृथ्वीवरील जीवांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा असतो. म्हणजे सर्वात वरचा जो थर असतो 10 ते 12 सेंटीमीटरचा, तो अगदीच गरजेचा असतो. त्यानंतर जागतिक मृदा दिन साजरा का केला जातो मग. ओके, हे झालं माती तयार कशी होते या संदर्भात. त्यानंतर आता पाहूयात आपण जागतिक मृदा दिन हा साजरा करण्यामागचं उद्देश काय किंवा का केला जातो हे पाहूयात. आता पहा, मातीच्या खालावलेल्या स्थितीबद्दल आत्ताच काय सांगितलं तुम्ही की मातीची स्थिती वगैरे खालावत चाललेली आहे. ओके, मातीच्या खालावलेल्या स्थितीबाबत जनजागृती करण्यासाठी इंटरनॅशनल युनियन फॉर सायन्स
सॉइल सायन्स. ओके, हे नाव लक्षात ठेवा. इंटरनॅशनल युनियन फॉर सॉइल सायन्स. आता जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती मी आपलं सर्व ही डिटेल वगैरे टाकलेलं नाही, परंतु जेव्हा टाकेल तेव्हा आपली टेलिग्रामवरती वगैरे ह्याची लिंक शेअर करणार आहे. तिथून तुम्ही हे जे बुलेट पॉईंट वगैरे ते वाचून घेऊ शकता. तरी देखील तोपर्यंत तुम्ही हे नाव वगैरे लक्षात ठेवा, कारण पहा कालचं आणि आजचं मला पेंडिंग वर्क वगैरे करायचं आहे. ओके, तर पहा इंटरनॅशनल युनियन ऑफ सॉइल सायन्स ने 2002 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी एक प्रस्ताव दिला होता. ओके, 2002 मध्येच हा प्रस्ताव वगैरे देण्यात आलेला होता. त्यानंतर पहा पुढे चला. त्यानंतर जून 2013 मध्ये 2002 ते 2013 पर्यंतच्या कालावधीमध्ये यांनी काहीच ऍक्शन वगैरे घेतली नाही. त्यानंतर जून 2013 मध्ये अन्न आणि कृषी संघटनेने संयुक्त राष्ट्रांच्या 68व्या महासभेत जागतिक मृदा दिवस साजरा करण्याचा आग्रह मागणी केली. त्यानंतर 5 डिसेंबर 2014 हा पहिला अधिकृत जागतिक मृदा दिवस म्हणून घोषित केला गेला. म्हणजे पहा एवढा कालावधी वगैरे उलटला. त्यानंतर 2014 मध्ये 5 डिसेंबर 2014 हा पहिला जागतिक मृदा दिन वगैरे घोषित करण्यात आला. ओके, हे आपल्याला इथं सांगता येतं. त्यानंतर तेव्हापासून दरवर्षी 5 डिसेंबर हा काय जागतिक मृदा दिन हा दिवस म्हणून साजरी केला जातो. ओके, मग पहा यावर्षीचं 2022 जे मृदा दिन होतं त्याचं घोषवाक्य वगैरे काय होतं ते पहा. माती जेथे अन्न सुरू होते हे यंदाच्या मृदा दिवसाचे सूत्र होते. हे प्लीज लक्षात ठेवा तुम्ही, कारण यावरती नक्कीच प्रश्न वगैरे विचारण्यात येणार आहे तुम्हाला. ओके, म्हणजे नेमकं यावर्षीची थीम वगैरे काय होती असं सरळ सेवेला प्रश्न खूप येतात. ओके, त्यामुळे ह्याला तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा. माती जिथे अन्न सुरू होते. ओके, हे यावर्षीचं घोषवाक्य वगैरे होतं. त्यानंतर पहा मातीचे आरोग्य का जपले पाहिजे. म्हणजे मातीमध्ये असं काय आहे की आरोग्य जपलं पाहिजे. आत्ताच सांगितलं की आपण हे जीव वगैरे नसतं किंवा सजीव नसते, परंतु अगदीच गरजेची असते हे आपण सांगितलं. तरी देखील आता पाहूयात आपण मातीचे आरोग्य का जपले पाहिजे. तर पहा शेतीच्या मशागतीची चुकीच्या पद्धती, जंगलतोड, अनिर्बंध चराई आणि वारा, मुसळधार पाऊस यामुळे काय होते जमिनीची धूप होते. यासोबतच पहा हजारो वर्षांनी तयार झालेला हा मातीचा थर नष्ट व्हायला अत्यल्प कालावधीही पुरेसा असतो. म्हणजे पहा कोणतीही गोष्ट पहा तुम्ही, म्हणजे एखादी गोष्ट भरपूर दिवसांनी वगैरे म्हणजे यश मिळवण्यासाठी तुम्हाला अगदीच जास्त कालावधी लागतो, परंतु तुम्हाला अपयश येण्यासाठी वगैरे काहीच नाही. ओके, आता तुमचं पण तसंच आहे. युपीएससी मध्ये सक्सेस मिळवण्यासाठी वगैरे तुम्हाला जास्त कालावधी वगैरे लागेल, परंतु जर तुम्ही काहीच जरी नाही केला तर त्याचं नापास तर होणं हे अगदीच तुमचं गॅरंटीड आहे. म्हणजे 100% तुम्ही फेल होणार आहात हे आपण गॅरंटी देऊ शकतो, परंतु 100% तुम्ही पास होणार आहात याची गॅरंटी देऊ शकत नाही. अगदी तसंच आहे. जमिनीची धूप वगैरे होते, म्हणजे याला अगदीच अत्यल्प कालावधी लागतो, परंतु जी जमिनीची कस वगैरे आहे किंवा जी माती आहे ती तयार होण्यासाठी आपल्याला हजारो वर्षांचा वगैरे कालावधी लागतो. ही इथं महत्वाचं सांगता येतं. ओके, त्यानंतर पुढे चला. आपल्याला माहिती आहे की जमिनीची धूप होते. ओके, धुपीमुळे काय होतं पहा, जी जी माती आहे ती वाहून जाते. बरोबर, जमिनीत सुपीक जमिनीत पाण्याचा प्रवाहाबरोबर वाळू खडकांचे बारीक तुकडे वाहत येतात. त्यामुळे जमीन जी आहे ती नापीक होते. ओके, मातीची धूप होते ते मान्य आहे. त्यानंतर पहा मुसळधार पाऊस वगैरे आल्यानंतर ती माती वगैरे वाहून जाते किंवा पुरात माती वगैरे वाहून जाते. यासोबतच पहा जे वाळू त्यानंतर खडकांचे बारीक तुकडे वगैरे आहेत ते पण मातीमध्ये वगैरे मिसळून येतात. त्यामुळे काय होतं मातीचा जो कस वगैरे असतो तो कमी होतो. व इकडे आपल्याला माहिती आहे की जी लोकसंख्या वगैरे आहे, ओके, जी लोकसंख्या आहे ती वाढत आहे, परंतु मातीचा कस जो आहे तो धूप त्यानंतर अन्य कारणामुळे काय होत आहे ही कमी होत आहे. यामुळे पहा जे शेतीमधून वगैरे जे अन्न वगैरे मिळणार आहे ती मिसबॅलन्स होईल. ओके, हे अशा पद्धतीने म्हणजे ही इकडं व ही इकडं अशा पद्धतीने मिसबॅलन्स वगैरे होणार आहे. हेच आपल्याला इथं त्यामुळे मातीचं आरोग्य वगैरे जपलं पाहिजे हे आपल्याला इथं बेसिकली सांगता येतं. मग सुपीक माती नापीक का होते. तर पहा माणसाला शेतीचा शोध लागला तेव्हा आदिम काळातील माणूस प्राण्याची शिकार करून जगण्याबरोबर शेती करून अन्नधान्य पिकून आपला निर्धार करू लागला होता. त्यानंतर पहा हजारो वर्षांचा कालावधी आपल्याला माहिती आहे उलटलेला आहे. ही माती आपले पोट भरत आहे. ओके, त्यानंतर पुढे आपण वर्षानुवर्षापासून जमिनीत अन्नधान्य, फळे, भाजीपाला, जनावरांसाठीचे चाराचे उत्पादन घेत आहोत. हळूहळू वाढती गरज भागवण्यासाठी रासायनिक खते, औषधांचा वापर देखील वाढलेला आहे. भारतासारख्या देशात शेतकरी एका वर्षात 3 पिके घेऊ लागले.
याचा परिणाम म्हणून पहा मातीचा कस कमी झालेला आहे, मातीचे आरोग्य बिघडले, त्यामुळे लाखो हेक्टर जमीन नापीक झाली, खारट झाली. जगभरात जमीन नापीक होण्याचे प्रमाण वाढले आहे. जमिनीचा कस सुधारला नाही तर वाढलेल्या लोकसंख्येचे पोट कसे भरणार हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी भारतातच नव्हे तर जगभरात मातीचे आरोग्य जपण्यासाठी, मातीचा कस सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हेच मी इथं तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. त्यानंतर पुढे या, मातीचे आरोग्य कसे जपता येईल, तर शेतकरी आजवर नत्र, स्फुरद, पालाशा म्हणजेच NPK याचा वापर असलेली मिश्र खते आणि नत्रासाठी युरिया वापरत आले आहेत. ओके, देशातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर युरियाचा वापर करतात. हा युरिया मातीचे आरोग्य बिघडवतो, जमीन नापीक करतो. त्यामुळे काय करायला हवं, आपल्याला माहिती आहे की डायरेक्ट आपण काय करतो, खत वगैरे जे आहे ते आपण मातीचं परीक्षण न करता डायरेक्टली आपण काय करतो, तर ते मिसळतो आपल्या शेतामध्ये वगैरे ते टाकतो. मग यावरती सोल्युशन आपल्याला हेच देता येतं की मातीचं परीक्षण वगैरे करायला हवं व मातीमध्ये आपला कोणती गोष्ट कमी आहे ते टाकायला हवं. आता NPK आपल्याला डायरेक्टली आपण कंबाईनरित्याच टाकतो, ओके, किंवा युरिया डायरेक्टली टाकतो आपण, परंतु हे चुकीची मेथड आहे. तर बेस्ट मेथड काय आहे पहा, आपल्या जमिनीत नेमके काय कमी आहे हे कळल्यानंतर जे कमी आहे ते वाढवले तर ते जमिनीचे आरोग्य सुधारेल हे आणि उत्पादकता वाढेल, हेच आपल्याला इथं सांगता येतं. म्हणजे पहा आता एखाद्याचं पण आपलं म्हणजे आपल्या बॉडीचं उदाहरण घेऊयात आपण. ओके, म्हणजे आपला एखादा कॅल्शियम अगदीच विटॅमिन B वगैरे कमी आहे म्हणजे आपण विटॅमिन D वगैरे त्याच्या गोळ्या वगैरे घेतो का, तर अगदीच कमी नाही. अगदी त्याच पद्धतीने आहे, मातीला दुसऱ्या एखाद्याची गोष्ट असते परंतु आपण तिसरंच घेत आहोत. यामुळे काय होतं, जी नापीक जमीन आहे ती नापीक वगैरे होण्याकडे त्याचा कल असतो. अगदी हेच आपलं इथं बेसिकली यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे जे स्मार्ट कार्ड आहे किंवा जे सॉईल हेल्थ कार्ड वगैरे आहे ती स्कीम वगैरे केंद्र सरकारने देखील राबवलेली आहे. मग त्याचा परिपूर्ण वापर वगैरे करून मातीला आपला काय कमी आहे हे दिलं गेलं पाहिजे, हेच इथं बेसिकली सोल्युशन वगैरे आहे. त्यानंतर नैसर्गिक रासायनिक शेतीचा समन्वय गरजेचा. म्हणजे पहा, आज नैसर्गिक आणि रासायनिक शेतीचा योग्य समन्वय साधण्याची गरज आहे. पिकाचे अवशेष जमिनीत कुजणे, मृत पाण्याचे विघटन होणे, प्राण्यांची विष्ठा जमिनीत मिसळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण गरजेपेक्षा कमी झालेले आहे. त्यामुळे सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. याशिवाय जमिनीत आवश्यक असणारे रासायनिक घटक, सूक्ष्म अन्नद्रव्याचे प्रमाण गरजे इतकेच ठेवण्यासाठी रासायनिक खते आणि रासायनिक अन्नद्रव्य कृत्रिमपणे बाहेरून मिसळण्याची देखील गरज आहे. नैसर्गिक आणि रासायनिक शेतीत योग्य समन्वय साधल्यास मातीचे आरोग्य चांगले राहील आणि वाढत्या लोकसंख्येची पोटही भरेल, हे आपल्याला बेसिकली सांगता येतं. हेच तुम्हाला 2 सोल्युशन वगैरे तुम्ही लिहू शकता की सॉईल हेल्थ कार्डच्या मिशनचा वापर करायचा आणि नैसर्गिक आणि रासायनिक शेती या दोघांचं कंबायनेशन वगैरे करून आपल्याला जी वाढती लोकसंख्या वगैरे आहे तिला टॅकल करण्यासाठी वगैरे आपण मदत करू शकतो. आता हा प्रश्न पहा GS1 मध्ये कशा पद्धतीने विचारला जाऊ शकेल, कारण पहा ह्यामुळे या प्रश्नामधून 2 टॉपिक कव्हर होतात. एक तर लोकसंख्या टॉपिक कशामध्ये आहे तर सोसायटीमध्ये आहे. त्यानंतर सॉईल टॉपिक आहे. सॉईल हा टॉपिक कशामध्ये येतो तर जिओग्राफीमध्ये येतो. म्हणजे पहा ही 2 कॉम्बिनेशन अशा पद्धतीने UPSC भरपूर वेळा प्रश्न विचारलेली आहे व असेच फेवरेट प्रश्न वगैरे UPSCचे आहेत, कंबाईन प्रश्न विचारतात. अगदी त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला अगदीच लिहिता येतो का पहा, किंवा तुम्हाला म्हणजे यातून काय सर्व समजलेलं आहे का एकदा तुम्ही पाहून घेऊ शकता. व याची PDF जी आहे ती मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे. परंतु आता जी वेबसाईट आहे pawannelia.com यावरती कालचं म्हणजे 11 डिसेंबर व 12 डिसेंबर आजचं हे 2 एडिटोरियल वगैरे मला अपलोड करायचे आहेत. त्यामुळे थोडासा वेळ लागेल. जेव्हा ते अपलोड वगैरे होतील ते आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती मी तेव्हा तुम्हाला अपडेट देईल. ओके, त्यानंतर पुढे चला, UPI काय टाकणार हा अतिशय गरजेचा म्हणजे लेख वगैरे दिलेला आहे पहा. तर पहा आपल्याला माहिती आहे UPI. ओके, UPIचे जे ट्रान्झॅक्शन वगैरे आहे त्यामध्ये 650% वाढ वगैरे झालेली आहे. हे आपण द हिंदू बिझनेस लाईनमध्ये वगैरे एकदा लेखमध्ये वगैरे पाहिलेलं आहे. ओके, म्हणजे ट्रान्झॅक्शनची जी संख्या आहे UPIची ती अगदीच वाढत आहे. मग याच बेसिसवर आज भारतात दररोज सुमारे 20 ते 22 कोटी एवढे व्यवहार UPI मार्फत केले जातात. तर दरमहा सुमारे 10 ते 12 लाख कोटीचा उलाढालही यातून होत असल्याचे दिसून येत आहे. मग यासाठीच पहा, याचा आणखी ट्रान्झॅक्शन वगैरे कशा पद्धतीने वगैरे वाढेल याची बैठक वगैरे म्हणजे झाली, किंवा ग्लोबल फिनटेक या महोत्सवामध्ये UPI द्वारे आणखी 5 नवीन सुविधा देऊ केल्या जात असल्याबाबत जाहीर केले आहे. ओके, म्हणजे UPIचे आणखीन ट्रान्झॅक्शन वगैरे वाढवण्यासाठी त्यांनी आता UPI काय करत आहे पहा, आणखी त्यांचं जे व्हिजन आहे ते ब्रॉड केलेलं आहे. मग यांनी 5 सुविधा नव्याने आणलेल्या आहेत. तर पहा, एक आहे UPI लाईट, त्यानंतर दुसरा आहे रुपे क्रेडिट कार्डची UPI लिंक, त्यानंतर UPI 123, UPI ऑटोपे, त्यानंतर भारत बिल क्रॉस बॉर्डर पेमेंट सिस्टम.
ओके, मग आता एक एक करून आपण हे समजून घेऊयात की काय आहे नेमकं. तर UPI लाईट म्हणजे काय पहा. सध्या ही सुविधा जी आहे ती भीम ॲपवर उपलब्ध आहे. ओके, मग भीम म्हणजे ही UPI लाईट ही सिस्टम कशी आहे पहा. तर हे तुमचं बेसिकली UPI मेन ॲप्लिकेशन. ओके, व हे तुमचं UPI लाईट. ही UPI लाईट काय आहे, हे वॉलेट पद्धतीने काम करणार आहे. ओके, वॉलेट पद्धतीने हे ऑफलाईन पण काम करेल. ओके, ऑफलाईन म्हणजे पहा, अगदीच तुम्ही जर ग्रामीण भागामध्ये जर वगैरे गेलात किंवा तुम्ही जर ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे असाल. ओके, व तुमच्याजवळ म्हणजे कधी पाणी बॉटल वगैरे जर घ्यायची असेल तर आता तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक दुकानवरती वगैरे काय आहे आपल्याकडे QR कोड वगैरे लागलेला आहे. त्यामुळेच हे ट्रान्झॅक्शनमध्ये वगैरे वाढ झालेली हे आपल्याला दिसून येतं. मग आता तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये आहात, त्यानंतर तुम्हाला पाणी बॉटल वगैरे खरेदी करायची आहे, परंतु त्या भागामध्ये ग्रामीण भाग असल्याने तिथे नेटवर्क चालत नाही आहे. मग तेव्हा हे UPI लाईट जे आहे ही सिस्टीम तुम्हाला मदत करणार आहे. कशा पद्धतीने पहा. तर UPI वॉलेटमध्ये तुमच्या 2000 रुपये ऑटो डेबिट असतील. हे मी काय म्हटलं, हे तुमचं मेन UPI ॲप आहे, बरोबर. ही UPI ॲप आहे. मग या UPI मधून इथं जे बँक अकाउंट वगैरे असेल इथून तुमच्या वॉलेटमध्ये 2000 रुपये ऑटो डेबिट होतील. ओके, 2000 रुपये इथे येऊन बसतील. मग या 2000 रुपये पैकी तुम्ही या वॉलेटमधून ऑफलाईन ट्रान्झॅक्शन वगैरे करू शकाल व हे 2000 रुपये जेव्हा संपतील परत तुम्ही काय करता म्हणजे ऑटो डेबिट इथे येऊन वॉलेटमध्ये वगैरे 2000 रुपये राहतील. अशा पद्धतीने ही ट्रान्झॅक्शन सिस्टीम वगैरे असणार आहे. म्हणजे 2000 मिनिमम व्हॅल्यू वगैरे तिथे देण्यात आलेली आहे. ऑफलाईन ट्रान्झॅक्शन तुम्ही 2000 रुपये पर्यंतचे वगैरे तिथे करू शकणार आहात. ओके, तिथे तुम्हाला कोणताही म्हणजे इंटरनेटची वगैरे गरज असणार नाही. त्यानंतर पहा, दुसरं आहे हे आय थिंक समजलेलं आहे तुम्हाला UPI लाईट वगैरे काय आहे. म्हणजे वॉलेटमधून डायरेक्टली ऑफलाईन ट्रान्झॅक्शन करायचं आहे. त्यानंतर दुसरी स्कीम काय आहे पहा. तर रुपे क्रेडिट कार्डशी UPI ची संलग्नता. आता पहा, ज्यांचं जो क्रेडिट कार्ड वगैरे आहे त्यांना अगदीच माहिती असेल किंवा ज्यांचं म्हणजे तुम्हाला पण ते ऐकून वगैरे तुम्ही असालच की जे क्रेडिट कार्ड वगैरे असतं त्यामधून सध्याला UPI ट्रान्झॅक्शन वगैरे करता येत नाही. ओके, क्रेडिट कार्डवरून UPI तुम्हाला स्कॅन अँड पे वगैरे करता येत नाही. फक्त क्रेडिट कार्डचा वापर कुठं करतो आपण, जे POS मशीन वगैरे आहे किंवा आपले म्हणजे NFC वगैरे जिथे एनेबल्ड वगैरे आहे तिथेच आपण क्रेडिट कार्डचा वगैरे स्वाईप करू शकतो किंवा ATM मध्ये पण करू शकतो आपण वापर, परंतु तिथे ट्रान्झॅक्शन चार्ज वगैरे जे आहेत ते हाय असतात. ओके, मग क्रेडिट कार्डचा वापर आपण फक्त POS मशीनसाठीच करतो. मग UPI मध्ये जर केला तर आणखी त्यामध्ये ट्रान्झॅक्शनमध्ये वगैरे वाढ होईल हे आपल्याला सर्वांना माहिती आहे, परंतु ते अद्याप शक्य नव्हतं. ते आता शक्य होत आहे. तर कशा पद्धतीने पहा, सध्याला आता ही जी रुपये आहे म्हणजे भारताची जी पेमेंट सिस्टम वगैरे आहे ही जी रुपये आहे त्या कंपनीला आता यांनी परमिशन वगैरे दिलेली आहे की रुपे क्रेडिट कार्ड ज्यांचे असतील त्यांनी डायरेक्टली UPI. ओके, याच्यापूर्वी पहा UPIचं तुम्ही ट्रान्झॅक्शन वगैरे करण्यासाठी तुम्हाला कशाची गरज होती तर डेबिट कार्ड असणं गरजेचं होतं. ओके, डेबिट कार्डचं जे खातं वगैरे आहे तिथून तुमचे लिंकेजेस होते याच्या पूर्वी. मग आता काय होणार आहे तर ज्यांच्याजवळ क्रेडिट कार्ड असणार आहे त्यांनी पण क्रेडिट कार्डमधून हे लिंक होतील असं यामधून सांगण्यात आलेलं आहे. व ही स्कीम जी आहे अगदीच बेस्ट आहे, हे माझं वैयक्तिक पण मत आहे. ओके, कारण क्रेडिट कार्ड धारकांना ह्याचं जर झालं ते शक्य तर ते अगदीच बेस्ट आहे. व पहा, आता सध्याला ही रुपयेपर्यंत आहे. मग याच्यानंतर मास्टर कार्ड आणि जे व्हिसा क्रेडिट कार्ड असेल त्यांना पण हे लवकरच उपलब्ध वगैरे करून देणार आहेत व हे अगदीच गरजेचं आहे. कारण पहा, डेबिट कार्ड व क्रेडिट कार्ड यांच्यामध्ये थोडीशी तफावत तर अगदीच असते. जर क्रेडिट कार्डमध्ये जर यांनी ती सुविधा वगैरे उपलब्ध करून दिली तर त्याचा नक्कीच जे उपयोग आहे ते जास्त होईल. त्यानंतर पुढे गेल्यानंतर UPI 123 म्हणजे पहा, आजही देशामध्ये 30 ते 35 कोटी लोकांना स्मार्टफोन वापरणे परवडत नाही आहे. ओके, म्हणजे आपण पाहतो आता नवीन पिढीकडे आहे अगदीच स्मार्टफोन, परंतु जे पुराणे वगैरे होते किंवा जे ओल्ड म्हणजे अगदी जे वृद्ध वगैरे आहेत त्यांच्याकडे आपल्याला हा स्मार्टफोन नसून तो बटनाचा वगैरे मोबाईल वगैरे आपल्याला आढळून येतो. मग त्यांच्यासाठी ही UPI 123 ही सिस्टीम आहे. तर पहा, त्यांच्यासाठी काय करायचं असेल त्यांना अगदीच IVR म्हणजे इंटर ॲक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स या सिस्टीमचा वगैरे वापर करावा लागेल. इंटर ॲक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स म्हणजेच काय, आपण एखाद्या कंपनीला वगैरे फोन लावल्यानंतर त्यांनी सांगतात की 1 दाबा 2 दाबा 3 दाबा अशा पद्धतीने अगदी तेच इथं पण आहे. ओके, म्हणजे तुम्हाला जर ट्रान्झॅक्शन वगैरे करायचं असेल तर तुम्हाला तिथे काय करायचं आहे, त्या टोल फ्री क्रमांकावर वगैरे कॉल करावा लागेल. मग तिथे तुम्हाला ज्यांना पैसे वगैरे पाठवायचे आहेत त्याचा मोबाईल क्रमांक वगैरे तिथे UPI ID वगैरे टाकायचा. मग ते टाकल्यानंतर कन्फर्म करण्यासाठी वगैरे हे करून म्हणजे ट्रान्झॅक्शन वगैरे तिथे तुम्ही करू शकता. हे त्यांच्यासाठी ज्यांच्याकडे बेसिक फोन आहेत म्हणजे कीपॅडचे फोन वगैरे त्यांच्यासाठी ही सिस्टीम आहे UPI 123. ओके, व त्यानंतर UPI ॲटो पे म्हणजे पहा, आपल्याला सर्वांना माहिती आहे की BBPS म्हणजेच भारत बिल पेमेंट सिस्टीम जी आहे. ओके,
तर याला पण आता इथं लिंक वगैरे करण्यात येणार आहे. म्हणजे पहा, दरवर्षी याच्यापूर्वी कसं होतं, जे इंटरनेट बँकिंगची सुविधा वगैरे ज्यांच्याकडे होती, म्हणजे इंटरनेट बँकिंग ज्यांना जमत होतं, त्यांना ही सुविधा वगैरे देण्यात आलेली होती की त्यांनी ॲटो डेबिट, म्हणजे खात्यातून रक्कम जी आहे ती ॲटो डेबिट व्हायची. आता पहा, लँडलाईनचं वगैरे बिल आलेलं असेल किंवा इलेक्ट्रिसिटीचं बिल वगैरे जे असेल ते ॲटो डेबिट व्हायचं. ओके, म्हणजे 5 किंवा 10 तारखेपर्यंत एक विशिष्ट टाइम फ्रेममध्ये वगैरे ते ॲटो डेबिट वगैरे होण्यासाठी त्यांना परमिशन वगैरे देण्यात येते बँकेला. ओके, व हे पहिलं फक्त नेट बँकिंग धारकांना होतं, ते आता डायरेक्टली तुमच्या वॉलेटमध्ये वगैरे येणार आहे किंवा UPI चं जे ॲप्लिकेशन वगैरे आहे त्यामध्ये येणार आहे. त्यामुळे जे हसल फ्री पेमेंट वगैरे जे म्हणतो, किंवा तुम्ही पाहिलं असेल पहा एअरटेलची ॲड, एअरटेल ब्लॅक. ओके, एअरटेल ब्लॅक म्हणजे थोडंसं प्रीमियम व्हर्जन वगैरे त्यांनी दिलेलं होतं. त्यामध्ये पण यांनी हेच केलेलं होतं की आम्ही फक्त सर्वांचे बिल वगैरे पाहणार आहोत. ओके, मग अगदी तेच आहे. ओके, त्यांनी कशाबद्दल, एअरटेल ब्लॅकची स्कीम होती ती पोस्टपेड अकाउंटसाठी वगैरे होती. अगदी त्याच पद्धतीने तुम्ही यालाच इथं लिंक करू शकता की जे UPI असणार आहे ते एकदाच, म्हणजे तुम्ही ॲटो डेबिटचं वगैरे तिथं ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पाहण्याची वगैरे गरज नाही. टीव्हीचा रिचार्ज तिथूनच होईल. त्यानंतर जे इंटरनेटचं बिल आहे, त्यानंतर इलेक्ट्रिसिटीचं बिल आहे, त्यानंतर गॅसचं बिल जे वगैरे आहे, ती सर्व बिल वगैरे जे आहेत ते ॲटो डेबिट वगैरे होतील. त्यामुळे तुम्हाला एक म्हणजे अलग अलग वगैरे रोज त्याकडे बिल आलं का वगैरे हे पाहण्याची वगैरे तुम्हाला इथं गरज पडणार नाही. हे UPI मधूनच वगैरे होणार आहे येणाऱ्या काळामध्ये. त्यानंतर भारत बिल क्रॉस पेमेंट सिस्टम, म्हणजे पहा, आता पहा, अगदीच आपण रेमिटन्सवर एकदा म्हणजे परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये रेमिटन्स बद्दल एक लेख आलेला होता, ते आपण पाहिलेलंच आहे. ओके, मग पहा, रेमिटन्स म्हणजे काय, तर एखाद्या म्हणजे हा USA मध्ये वगैरे आहे व्यक्ती व हा भारतामध्ये आहे. मग USA व्यक्तीला काय करावं लागतं, जर पैसे वगैरे जर पाठवायचे असतील तर त्याला बासेल स्वित्झर्लंडमधून भारतामध्ये वगैरे रक्कम वर्ग करावी लागते. अगदी तशा पद्धतीने ही ट्रान्झॅक्शनला वगैरे कास्ट हाय होता. ओके, पूर्वी किती 5 ते 6% वगैरे कॉस्ट लागायचा. ओके, 5 ते 6% एवढा कॉस्ट वगैरे तिथं लागायचा, परंतु आता तसं होणार नाहीये. तर आता डायरेक्टली हे UPI मधून काय होईल, भारत बिल क्रॉस बॉर्डर पेमेंट सिस्टम. आता UPI मध्येच हे पण येणार आहे. UPI मधून काय पहा, तुम्ही USA मध्ये असाल किंवा अन्य राष्ट्रामध्ये वगैरे असाल तर तुम्ही डायरेक्टली इथे बसून भारतातील जी व्यक्ती वगैरे तुमची आहे किंवा तुमचे आईवडील वगैरे असतील व तुम्ही जर USA मध्ये वगैरे असाल तर तुम्ही यांची जी रक्कम वगैरे असेल, त्यांचे जे बिल पेमेंट वगैरे असतील तर ते तुम्ही इथे USA मध्ये बसूनच करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त 1 ते 2% एवढी चार्ज वगैरे लागतील. हे आहे आपली कोणती सिस्टीम आहे, भारत बिल क्रॉस बॉर्डर पेमेंट सिस्टीम. ओके, तर हे नव्याने 5 ऑप्शन वगैरे UPI मध्ये वगैरे येत आहेत. तर हे प्लीज लक्षात ठेवा, कारण बँकिंग सेक्टर UPSCच्या प्रिलिमला भरपूर वेळेस विचारण्यात येतो व जास्त प्रश्न बँकिंग सेक्टरमधूनच येतात. ओके, UPSCचे तुम्ही जर प्रिव्हियस पेपर पाहिले तर ते तुम्हाला लक्षात येणारच आहे. तर पहा, UPI लाईट, रुपे क्रेडिट कार्डची UPI संलग्नता, UPI 1 2 3, UPI ऑटोपे आणि भारत बिल क्रॉस बॉर्डर पेमेंट सिस्टम, हे 5 जे ऑप्शन आहेत ते प्लीज तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पुढे चला, इथून बाकीच्या न्यूज वगैरे गरजेच्या नाही आहेत. ओके, त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्याविषयी दिलेला आहे. त्यानंतर मराठवाडा, येथून पण न्यूज गरजेच्या दिसत नाहीयेत. ओके, तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता हे जे वृत्तपत्र आहे ते इथे संपतं. त्यानंतर पहा, आपली जी वेबसाईट आहे त्यावरती मी ह्या ज्या नोट्स आहेत संबंधित कालच्या व आजच्या, ते लवकरच तुम्हाला त्याबद्दल अपडेट देईल. यासोबतच काही शंका आणि काही सजेशन असेल तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.